मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्या आणि पार्थ मुंबईच्या दिशेने निघालेले असतात. तेव्हा काव्या मात्र विचारातच असते. तर आता ती आरशामध्ये स्वतःला पाहते आणि मग तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की हनुमंत काका म्हणाले होते की यांच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं. तू खूप नशीबवान आहेस आणि तुझा नवरा हा खूप चांगल्या मनाचा आहे, त्यामुळे तू जप त्याला, असं आता काकांनी सांगितलेलं काव्याला आठवू लागतं. नंतर त्या काकांच्या घरी आम्ही कशा प्रकारे राहिलो, त्याचबरोबर त्यांची कपडे घातली, त्या दोघांनी एकत्रच एका ताटात एकमेकांना घास भरवून जेवायला सांगितलं. हे सगळे प्रसंग आता काव्याला पुन्हा पुन्हा आठवू लागतात. त्यामुळे ती आता लगेचच तो आरसा असा वर करते. मग त्यावेळीच ती पार्थला विचारते, काय हो देशमुख, खरंच असं असतं का हो? त्यावेळी पार्थ विचारतो, काय झालं? त्यावेळी काव्या विचारते, म्हणजे युनिवर्स आपल्याबरोबर जुगाड करत असतं का? त्यावेळी पार्थ म्हणतो, म्हणजे नक्की म्हणायचंय काय, तुम्हाला कळलं नाही मला नीट. तेव्हा काव्या म्हणते, एखादी गोष्ट घडावी म्हणूनच मुद्दाम काही गोष्टी घडवून आणत असतं का युनिवर्स? तेव्हा पार्थ म्हणतो, हो असू शकेल, काही पॉसिबिलिटी आहेत, परंतु तुम्हाला काय वाटतं त्याच पॉसिबिलिटीज दोन पद्धतीने वर्क करत असते. तेव्हा काव्या विचारते, म्हणजे? मग पार्थ म्हणतो, मी 11 ही वेळ बघून युनिवर्सकडे काहीतरी मागत असतो आणि माझा खरंच बिलीव असतो की युनिवर्स मला ती गोष्ट देईल. आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तो झाला जुगाड, म्हणजेच हा जुगाड युनिवर्स कसाही कुठल्याही पद्धतीने वर्क करून घेत असेल. त्यावेळी काव्य सांगते, म्हणजे अचानक अनिशाची आई आजारी पडणं आणि अनिशाला सोडायला तिच्या घरी फक्त मी जाणं आणि परत येताना माझ्या कॅब ड्रायव्हरने मला असं रस्त्यात परत येताना मध्येच सोडणं आणि मदतीसाठी मी मानिनी काकूंना कॉल करणं आणि मानिनी काकू मला म्हणाल्या होत्या, मी ड्रायव्हरला पाठवते म्हणून, पण तुम्ही स्वतः मला घ्यायला आलात. त्या दादांना आपण मदत करणं, त्याचबरोबर दरड कोसळणं आणि मग त्यानंतर त्या दादांनीच आपण मदत केली म्हणून त्यांच्याच घरात राहायला देणं. काय वाटतं हो तुम्हाला, हा सगळा युनिवर्सने केलेला जुगाड असेल का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो असू शकेल. त्यावेळी पार्थ विचारतो, पण युनिवर्स हा जुगाड कशासाठी करत असेल असं तुम्हाला वाटतं? त्यावेळी काव्या म्हणते, हेच की दोन माणसांनी एकत्र, असं म्हणून ती जरा थांबतेच, कारण पार्थची नजर समोर असते आणि एक ताई या पार्थला हात करत असतात, कारण त्याला त्या गाडी थांबवायला सांगत असतात. जरा तो घाबरतो आणि म्हणतो, अरे, मग पटकन तो गाडीचा ब्रेक मारतो. त्यानंतर आता लगेचच पार्थ म्हणतो, ताई तुम्ही? तेव्हा ती म्हणते, पार्थ दादा तुम्ही? असं म्हणून आता पार्थ गाडीतून खाली उतरतो. त्याचवेळी काय झाले असं तो विचारतो. काव्यसुद्धा गाडीतून खाली उतरते. मग त्या ताई सांगू लागतात की अहो पार्थ दादा बघा ना, ही माझी भावाची बायको आहे, हिला पोटात खूप कळा सुरू झाल्या आहेत आणि रिक्षासुद्धा मध्येच बंद पडली आहे. तेव्हा सगळेजण खूपच घाबरतात. मग पार्थ म्हणतो, चला पटकन तुम्ही गाडीमध्ये बसा अगोदर. मग त्या ताईंनासुद्धा गाडीत बसवण्यात येतं, काव्यासुद्धा गाडीत बसते आणि मग सर्वजण हॉस्पिटलकडे जायला निघतात. दुसरीकडे नंदिनी बाहेर निघालेली असते. तेव्हा ती एकटीच असते, त्यामुळे जीवा म्हणतो, नंदिनी थांब, तू कुठे चालली आहेस आणि अशी एकटीने जाऊ नकोस तू प्लीज. मग आता ती म्हणते, मी मॅनेज करेल. तेव्हा जीवा म्हणतो, कसं मॅनेज करणार आहे, माझी मदत लागली तर तुला? तेव्हा ती म्हणते, खरंच करेल ना मॅनेज, आणि काही लागलं तर मी तुम्हाला नक्कीच कॉल करेल. तेव्हा जीवा म्हणतो, अगं असं काय करतेयस, मागच्या वेळीसारखी जर कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकली तर काय करणार आहेस सांग बरं? अगं फोन करायची संधी तरी मिळायला हवी, आणि मागच्या वेळीसारखं जर मी वेळेत नाही पोहोचलो तर काय करणार आहेस? त्यावेळी नंदिनी म्हणते, प्लीज हट्ट करू नका ना, मी हवं तर रिक्वेस्ट करते तुम्हाला, पण मला तुम्हाला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये. त्यावेळी जीवा म्हणतो, मलाही तुला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाहीये नंदिनी, अगं कळत का नाहीये तुला? त्यावेळी नंदिनी म्हणते, मला काहीही होणार नाहीये, हे पहा मी माझी व्यवस्थित काळजी घेईन, त्यामुळे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. असं म्हणून जेव्हा ती जायला निघते तेव्हा जीवा पुन्हा एकदा तिला विचारतो, पण नेमकी कुठे चालली आहेस तू? त्यावरती नंदिनी काही न सांगता लगेचच घराबाहेर पडते. तर जीवा आता फुल टेन्शनमध्ये येतो.
तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये सगळेजण त्या ताईंना घेऊन आलेले असतात. त्यानंतर पार्थ तर डॉक्टरांना सांगतो की इमर्जन्सी आहे. तेव्हा लगेच त्या ताईंना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात येतं. त्याचवेळी आता ज्या बाहेर ताई उभ्या असतात, मग त्या पार्थानी काव्याचे आभार मानतात आणि म्हणतात की खरंच तुमच्या रूपाने ना देवच आला मदतीला. बरं झालं तुम्ही तिथे आलात आणि आम्हाला मदत केली. खूप उपकार आहेत तुमचे. अहो, तुमच्यामुळेच माझी वहिनी हॉस्पिटलला वेळेत पोहोचू शकली आणि तुम्ही जर मदतीला नसतात तर आज तिचं काय झालं असतं. तेव्हा काव्या म्हणते, तसा विचार करू नका ताई, कारण आता आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय ना. त्या आतमध्ये गेल्या आहेत आणि डॉक्टरसुद्धा आले आहेत, ते बघतील ना आता. तर दुसरीकडे नंदिनी दीपकला भेटायला तिकडे पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते. तेव्हा आता कॉन्स्टेबल नंदिनीला घेऊन तेथे जातात. तर आता कोण आलंय भेटायला असं रागातच दीपक विचारतो. तेव्हा नंदिनीला समोर पाहताच त्याचा राग अनावर होतो आणि तो विचारतो, तू? मग नंदिनी शांतपणे म्हणते, हे बघ दीपक, मला तुझी थोडी मदत हवी आहे, तू करशील का? त्यावेळी तो काहीच न बोलता एकदम रागातच तिच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे काव्या ताईंना म्हणते, तुम्ही हॉस्पिटलची सर्व प्रोसिजर पूर्ण करा. मग त्या ताई म्हणतात, हो थँक्यू सो मच. काव्या म्हणते, हो सारखे सारखे आभार नका मानू, तुम्ही जा आणि बाकीची प्रोसिजर पूर्ण करा बरं, आता आम्ही येतो हां, असं म्हणून काव्यासुद्धा जायला निघते. तर आता काव्या आणि पार्थ जायला निघतात. तेवढ्यातच डॉक्टर हे ऑपरेशन थिएटर बाहेर येतात आणि म्हणतात की एक्सक्यूज मी, तुमच्या पेशंटला ताबडतोबच इथून हलवावं लागेल, कारण की बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे आहेत आणि त्यामुळे पेशंटचा आणि बाळाचा जीवसुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे तुम्ही ताबडतोब दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, असं आता जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या ताई म्हणतात, असं का बोलताय तुम्ही डॉक्टर? प्लीज तुम्ही काहीही करा पण तिचा जीव वाचवा, प्लीज मी तुमच्या पाया पडते हो. त्यावेळी आता त्या ताई चक्क डॉक्टरांच्या पाया पडतात. तेव्हा काव्या म्हणते, थांबा नका पाया पडू. तेव्हा लगेचच आता काव्या ही डॉक्टरांना विचारू लागते, हे पहा मला माहिती आहे क्रिटिकल कंडिशन आहे, पण काही उपचार होऊ शकतात ना, यावर काही उपाय असेल ना? तेव्हा हो ऑफकोर्स उपाय आहेत, पण आमच्या हॉस्पिटलमध्ये तशी सोय नाही आहे, त्यामुळे त्यांना ताबडतोब अर्जंट बेसिसवर डिलिव्हरी करावीच लागेल. आणि जे सर्जरी करणारे स्पेशालिस्ट आहेत ते अनफॉर्च्युनेटली सुट्टीवर आहेत 2 दिवस. त्यावेळी इतर दुसऱ्या हॉस्पिटलमधले सर्जन बोलवून घ्या असं पार्थ म्हणतो. त्यावेळी लगेचच डॉक्टर म्हणतात, अहो सर, इतर हॉस्पिटलचे सर्जन आमच्या हॉस्पिटलमध्ये कसे येतील, कारण ते आमच्या नियमामध्ये बसत नाही ना म्हणून. आणि म्हणूनच सांगते, पेशंटची सिच्युएशन अधिकच क्रिटिकल होण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना खरंच घेऊन जाऊ शकताय. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही एखादं हॉस्पिटल सांगा, म्हणजे तिथे एखादा चांगला सर्जन असेल आणि तिथे आम्ही आमचा पेशंट घेऊन जाऊ. तेव्हा डॉक्टर म्हणतात, दुसऱ्या हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन आम्ही आता कशी काय देऊ शकणार, आता तुम्हालाच जाऊन बघावं लागेल. तेव्हा काव्या म्हणते, असं का बोलताय तुम्ही डॉक्टर, आत्ताच तुम्ही सांगताय आमच्या पेशंटला इकडून तिकडे शिफ्ट करायचं, पण घेऊन जाताना त्या पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतोच ना. अहो तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्हीच आम्हाला गाईड करा की. त्यावेळी लगेचच, मी डॉक्टर जरी असले ना तरीही या पेशंटसाठी गायनोकॉलॉजिस्ट लागतात आणि ते दोन्हीही सुट्टीवर गेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला पटकन सांगते की तुमच्या पेशंटला पटकन इकडून घेऊन जा आणि जास्त वेळ वायासुद्धा घालवू नका. तेव्हा काव्या भडकूनच विचारते, काय, असं कसं घेऊन जा आणि कसं घेऊन जायचंय आम्ही आमच्या पेशंटला? अहो काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतंय का? अहो आम्ही मगापासून तुम्हाला काय सांगतोय, आमचा पेशंट जर एका हॉस्पिटलमध्ये दुसरीकडे घेऊन जात असताना काही झालं तर त्या पेशंटच्या जीवाला धोका आहे की नाही धोका, आणि वाटेत जर आमचा पेशंट दगावला तर आम्ही काय करायचंय सांगा बरं, असं म्हणून ती आता लगेचच डॉक्टरांना तिथल्या तिथे जाब विचारू लागते. अहो कोण घेणार आहे त्याच्या जीवाची जबाबदारी, तुम्ही घेणार आहात का, असा ती थेट सवाल करते. तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक तिथे गोळा होतात आणि काव्याकडे पाहू लागतात. तर आता काव्य म्हणते, अहो तुम्ही आम्हाला गाईड करा ना, आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या घेऊन आमच्या पेशंटला, आणि मुळात तुमचं हॉस्पिटल आहे ते दुसऱ्या हॉस्पिटलबरोबर कनेक्ट तर असेलच ना,
तुम्ही तिथनं सर्जन बोलवा आणि सर्व प्रोसिजरसुद्धा पूर्ण करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो ते जर शक्य असतं तर आम्ही प्रयत्न केलेच असते ना. तेव्हा काव्या विचारते, काय हो, काय प्रयत्न काय केला तुम्ही? आम्हाला झाली 15 मिनिटे इथे येऊन, आमचा पेशंट तुम्ही आतमध्ये घेऊन गेलात, फक्त चेक केलं आणि बाहेर येऊन आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट हा क्रिटिकल आहे, तुम्ही या हॉस्पिटलमधनं त्याला शिफ्ट करा. आणि तुम्ही काय प्रयत्न केलेत असं म्हणून ती चिडते आणि म्हणते, हे पहा मॅडम, हॉस्पिटलमध्ये येणारा कुठलाही माणूस हा कधीही आनंदाने येत नाही. अहो त्या पेशंटवरती, त्या पेशंटच्या नातेवाईकांवरती काय वेळ आलेली असते ना, याचा जरा विचार करा. त्या पेशंटला किती त्रास होत असतो, त्या नातेवाईकांवर किती ताण असतो, प्रेशर असतो, याचा जरा विचार करा. तर काव्य आता न्यायासाठी लढत असते, डॉक्टरांना जाब विचारत असते आणि तेच पाहून पार्थ आता अगदी भावूक होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. काव्याचं एक वेगळंच रूप तिला आता पाहायला मिळतं. अहो प्रत्येक येणारा इथे पेशंट, नातेवाईक तुमच्यावर सोपवून जातो अगदी विश्वासाने. आणि तुम्ही काय करता, तुम्ही इथे आल्यावर काय म्हणता की तुमचा पेशंट तुम्ही घेऊन जा म्हणून दुसरीकडे. मग पुढे आता डॉक्टर म्हणतात, हे पहा, आमच्या इथे जर सर्जन असते तर आम्ही तसं सांगितलं असतं, पण नाहीच आहे तर आम्ही काही करणार. त्यावेळी काव्य विचारते, पण अहो तुम्ही प्रयत्न तरी काय केले, तुम्ही एखादा सर्जनला फोन तरी केला का? अहो जेवढी तत्परता तुम्ही आमच्याकडे येण्यासाठी दाखवली, तितकीच तत्परता जर आमच्या पेशंट बाबतीत दाखवली असती तर मग काय झालं असतं. पण तुम्ही ती जबाबदारीच नाही घेतली. आणि प्रत्येक डॉक्टर हा शपथ घेत असतो ना की मी कितीही बिझी असलो तरीही एखादा पेशंट क्रिटिकल असेल, अडचणीत असेल तर माझी कामं सोडून मी त्या पेशंटला वेळ देईल आणि त्याची जबाबदारीसुद्धा घेईल, त्याच्यावर उपचार करेन. हीच असते ना शपथ. पण त्याचं काय झालं, कसं आहे ना डॉक्टर, शपथ देता येते, परंतु शपथ जर पाळता येत नसतील ना तर त्या शपथा कधीही घेऊ नये. कारण देव मानतात तुम्हाला सगळे पेशंट, आणि देवच जर पाठ असा फिरवायला लागला तर आमच्यासारख्या पेशंटने कुणाकडे बघायचं आणि काय करायचं आम्ही. कारण आमचा पेशंट विश्वासाने आम्ही तुमच्याकडे घेऊन यायचो आणि तुम्ही आम्हाला मात्र टोलवाटोलवीची उत्तरं देणार. आणि मुळात तुम्ही जितक्या सहजपणे सांगता ना आम्हाला तुमचा पेशंट तुम्ही इकडून तिकडे शिफ्ट करा, तितकं सहज शक्य नसतं ते नातेवाईकांसाठी. त्या पेशंटच्या नातेवाईकाला 100 मदतीचे हात मागावे लागतात. परंतु आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का, आपल्याकडे फूड डिलेवरी ही वेळेत होते, परंतु पेशंटसाठी ॲम्ब्युलन्स ही वेळेत अजिबात येत नाही. आणि एखाद्या पेशंटच्या नशिबाने ॲम्ब्युलन्स आली जवळ तरीही बऱ्याचदा असं होतं की तो पेशंट हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदरच तो ॲम्ब्युलन्समध्येच दगावला जातो. अहो प्रत्येक पेशंट त्याच्या शारीरिक वेदनेतून जात असतो आणि प्रत्येक नातेवाईक मानसिक तणावातून जात असतो. आणि तुम्ही मात्र काय उत्तरं देता त्यांना, तुमचा पेशंट तुम्ही या हॉस्पिटलमधनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, कारण आम्ही उपचार नाही करू शकत. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात, हे पहा मॅडम, जरा माझं ऐकून घ्या. तर काव्या म्हणते, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे तुमचं. आता तुम्ही वाटेल ते करा, परंतु माझा पेशंट हा वाचलाच पाहिजे. आता विषय संपला, पण जबाबदारी झटकू नका मॅडम, जमलं तर जबाबदार व्हा जरा, असं काव्य अगदी प्रामाणिकपणे डॉक्टरांना सांगत असते, तळमळीने सांगत असते. त्यामुळे पार्थ आता अगदी इमोशनल होऊन काव्याकडे पाहत असतो. तेव्हा ती आता पुन्हा म्हणते, हे पहा, छोटा प्रयत्न करून बघा, आमचा पेशंट तुम्हाला वाचवता येतोय का? अहो एकदा प्रयत्न केलात ना तरीही चालेल, तो तरी करा, कारण ती बाई ना आई होणार आहे आणि एक स्त्री असून तुम्हाला कळत नाहीये का या गोष्टी? अहो पुन्हा एकदा जन्म होणार आहे त्या बाईचा एक आई म्हणून. अहो तुम्ही जी जबाबदारी झटकताय ना डॉक्टर, त्यामुळे त्या आईचा जन्म आणि त्या बाळाचा जन्म हे दोन्हीही जन्म तुम्ही नाकारताय हे लक्षात घ्या डॉक्टर. पण कसं आहे ना डॉक्टर, पैसे आणि पॉलिसी हे दोन्हीही विचार जरीही तुम्ही बाजूला ठेवले तर कुठल्याही पेशंटचे उपचार करण्यामागचे 100 मार्ग तुम्हाला आपोआपच दिसतात. त्यानंतर आता डॉक्टर या शर्मेनेच मान खाली घालून तेथून जातात. त्यावेळी सर्वजण काव्याकडे पाहत असतात. त्या बाईसाठी काव्याच्या मनाची तळमळ मात्र वाढत असते. ती सारखी एरझऱ्या घालत असते. पार्थ अजूनही तिच्याकडे पाहतच असतो. त्याला खूप कौतुक वाटत असतं काव्याचं की ही किती जबाबदार सुद्धा आहे. मग त्यानंतर डॉक्टर येतात आणि काव्याला सांगतात, मॅडम एक सर्जन अवेलेबल आहे, आम्ही तुमच्या पेशंटसाठीचे 100% प्रयत्न करू आणि तुमच्या पेशंटला वाचवू सुद्धा. तेव्हा काव्या खुश होत डॉक्टरांकडे पाहू लागते.
तेव्हा कुठे जाऊन काव्याच्या जीवात जीव येतो. तर त्या ताई पार्थकडे पाण्याची बॉटल देत काव्याला पाणी प्यायला सांगतात. त्यावेळी तो म्हणतो, या बसून पाणी प्या. मग काव्य आता तिथे बसते. तर सगळेजण जेव्हा तिच्याकडे पाहत असतात तेव्हा ती विचारते, काय झालं, सगळेजण असे का बघतायत माझ्याकडे. त्यानंतर मग सगळेच जण आता तेथून जातात. तेव्हा पार्थ सांगतो, काव्या कसं आहे ना, आज तुमच्यात सुद्धा त्यांना देवच दिसलाय. पण खरं सांगू काव्या, फिसकरणाऱ्या मांजरीपेक्षा आज काहीतरी वेगळी इंटरेस्टिंग काव्या पाहायला मिळाली मला. पण खरं सांगू काव्या तुम्हाला, मला अगोदर असं वाटायचं तुम्ही IAS व्हाल की नाही. थांबा हा, चांगल्याच अर्थाने बोलतोय मी, चुकीच्या अर्थाने नाही काही बोलत. अहो म्हणजे तुमच्या हुशारीवर मला खरं तर काही शंका नव्हतीच, पण मला असं वाटायचं तुम्ही IAS या पदाला घेऊन इतक्या सिरियस नाही आहात. पण आज मात्र मला जाणवलं की तुम्ही उत्तम IAS होऊ शकता. कारण लोकांच्या बाबतीतली तळमळ तुमच्यामध्ये मला जाणवली. कारण तुमची बहीण नंदिनी आनंद निवासमध्ये काही प्रश्न सोडवतात, पण बरेच प्रश्न हे काव्य स्टाईलनेच सुटतील असं माझं मन मला सांगतंय. आणि IAS झाल्यानंतर तुम्ही तुमच्या काव्य स्टाईलनेच प्रश्न सोडवाल, यात सुद्धा काही शंका नाही आहे. तेव्हा काव्याला आश्चर्यच वाटतं की खरंच हे माझं कौतुक करतायत का. मग ती मनातील शंका बोलूनच दाखवते की देशमुख, मला सांगा तुम्ही जेन्युइन कौतुक करताय की मला पुन्हा टोमणे मारताय. तेव्हा तो म्हणतो, अगदी जेन्युइन कौतुक करतोय, अगदी मनापासून सांगतोय. त्या ताईसुद्धा तेथे येतात आणि म्हणतात, काव्यताई थँक्यू सो मच. काव्य म्हणते, ताई अहो आता आभार मानणं जरा थांबवा की, कारण तुमच्या वहिनीवरती आता उपचार सुरू झाले आहेत आणि मला खात्री आहे तुमच्या वहिनीवरती वेळेत उपचार होतील आणि एकदम सगळं व्यवस्थित पार पडेल. त्याचवेळी आता त्या ताई म्हणतात, खरंच तुमचे खूप उपकार आहेत. तेव्हा काव्य विचारते, काय हो तुमचा भाऊ येणार होता ना, म्हणजे तुमच्या वहिनीचे मिस्टर. तेव्हा हो येणार तर होता असं म्हणून ती समोर पाहते तर तेथे आता सँडी आलेला असतो. तेव्हा ताई लगेचच तिकडे धावत जातात. मग तो विचारतो, नैना ठीक तर आहे ना. तेव्हा त्या ताई म्हणतात, अरे क्रिटिकल कंडिशन आहे तिची, तिला आता ॲडमिट केलंय. आम्ही इकडे येताना ना नेमकीच रिक्षा बंद पडली आणि तुला सांगते यांच्यामुळे आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचलो. आणि तुला माहिती आहे त्या आल्यानंतर त्यांनी सुद्धा खूप मदत केली आणि डॉक्टरांनी तर नैनाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिफ्ट करायला सांगित. पण काव्यामुळे ती सुद्धा वेळ आली नाही. खरंच सँडी, आज जर हे वेळेवर आले नसते ना, आपल्या मदतीला नसते ना, तर नैनाचं काय झालं असतं ना काय माहीत. तेव्हा ते लगेचच आता पुढे येतात आणि दादा वहिनी तुमचे खरंच खूप उपकार असं म्हणून आभार मानणार. तेवढ्यातच आता त्याला तो भूतकाळ आठवतो की कशा प्रकारे मी नंदिनीला दीपकच्याच मदतीने किडनॅप केलं होतं आणि ते तर नंदिनीचेच नातेवाईक आहेत आणि यांना कळलं असतं की मीच तो आहे तर यांनी मला कधीच मदतसुद्धा केली नसती असं म्हणून तो खूपच गडबडतो आणि गोंधळतो, त्याला काहीही सुचत नाही. तर काव्या आणि पार्थ हे दोघेही त्याच्याकडे आता पाहतच राहतात. तेव्हा त्याला अक्षरशः घाम फुटलेला असतो. तर पार्थ म्हणतो, अहो तुम्ही किती घाबरलाय, काळजी करू नका, होईल आता सगळं ठीक. मग काव्यसुद्धा म्हणते, नका टेन्शन घेऊ, अहो तुमचं बाळ आणि तुमची बायको दोघीही हेल्दी असतील. त्यावेळी सँडी विचारतो, पण नेमकं झालं तरी काय. मग त्यानंतर तो विचारतो, इतका त्रास कसा झाला ग ताई. मग त्यावेळी आता सँडीला त्या ताई सांगतात की बाळाच्या गळ्याभोवती ना नाळेचा विळखा बसला आहे आणि त्यामुळेच डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली आहे. त्यावेळी तो विचारतो, सर्जरी म्हणजे खरंच इतका मोठा प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ताई म्हणतात, हो रे, मी तेच तर सांगतेय ना तुला. अरे डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं होतं, पण काव्यताईने डॉक्टरांची कान उघडणी केली आणि लागलीच सर्जनसुद्धा मग अवेलेबल झाले. तेव्हा सँडी म्हणतो, अच्छा ठीक आहे, पण मग अहो एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा पार्थ विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा सँडी म्हणतो, नाही तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नैना आणि बाळाची कंडिशन अशी क्रिटिकल आहे ना, ते ऐकून जरा टेन्शनच आलं. तेव्हा पार्थ म्हणतो, हे पहा दादा, अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही सुखरूप पार पडेल. तेव्हा काव्य म्हणते, अहो दादा खरंच नका टेन्शन घेऊ तुम्ही. अहो तुम्ही ना अगदी छान पॉझिटिव्ह विचार करा. म्हणजे बघा बरं, युनिवर्स कशा तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणतील. सर जेव्हा ती हसत म्हणते तेव्हा मात्र पार्थ आश्चर्याने काव्याकडे पाहतो, कारण आता गाडीतून येताना पार्थने तिला तसं सांगितलेलं असतं. मग पार्थ त्या दादांना सांगू लागतो, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्याचा एकमेकांशी काही संबंध नसतो, पण मला असं वाटतं एव्हरीथिंग इज करेक्ट.
तेव्हा काव्याचंच ते बोलणं त्याने दादांना सांगितलेलं असतं, म्हणजे सँडीला. तेव्हा काव्या आता पार्थकडे पाहतच राहते. मग पुढे आता पार्थ काव्याकडे पाहूनच सांगतो की आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्याला विशेष काहीतरी कारण असतं. आता बोला काव्या. तेव्हा काव्या हो म्हणते. त्यावेळी त्या ताई म्हणतात, हो असेल, आत्ताच बघा ना. नाही ना, आणि तिच्या बाळाचं काय होईल याचाच विचार मी करत होते. आणि तेवढ्यातच तुम्ही अगदी रिक्षाच्या बाजूने गेलात आणि तुम्ही आम्हाला मदत सुद्धा केलीत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात आणि आमच्या वतीने तुम्ही डॉक्टरशी सुद्धा बोललात. अहो, ही देवाचीच इच्छा आहे ना. त्याशिवाय का हे सगळं घडेल? ते तुम्ही म्हणता ना, ते काय युनिवर्स का काय? तेव्हा आता काव्य म्हणते, ताई प्लीज आता थांबा ना. अहो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. युनिवर्स हा शब्द ना पुन्हा आता वापरूच नका. अहो, युनिवर्स हा शब्द जरी ऐकला ना तरीही युनिवर्सबद्दल हे एखादं लेक्चरच देतील तुम्हाला मोठं, कारण त्यांचा हा खूप फेवरेट सब्जेक्ट आहे ना. बरं, मी काय म्हणते, तुम्ही आता दोघे जणे बसा आणि छान रिलॅक्स व्हा. मग बाकीच्या फॉर्मॅलिटीज सुद्धा कंप्लीट करा. तेव्हा करते हा, मी सगळं करते आणि मग नंतर नंदिनीला सुद्धा एक फोन करून घेते, असं त्या ताई सांगतात. त्याच वेळी आता सँडी विचारतो, ताई तू यांना ओळखतेस? मग त्या ताई म्हणतात, हो, या आहेत काव्याताई. नंदिनी आहे ना त्यांची मोठी बहीण. तिच्याच तर आनंद निवासमध्ये मी काम करते ना. आता त्या ताईने असं सांगताच इकडे सँडीला मात्र जबरदस्त असा धक्का बसतो आणि त्याने केलेल्या चुकीचा त्याला पश्चाताप होतो आणि तो पार्थ व काव्याकडे आता पाहतच राहतो. तर दुसरीकडे नंदिनी आता दीपकला भेटायला जाते. त्याला म्हणते की एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा तो आता म्हणतो, हो मला माहिती आहे काय प्रॉब्लेम झालाय, कारण तुला घरच्यांनी 24 तास दिले आहेत ना. वसुंधरा मॅडमच्या अगेन्स्ट 24 तासामध्ये तू पुरावा आणायचा की त्यांच्या मदतीने मीच तुला लग्नातून किडनॅप केलं होतं, बरोबर? आता दीपकने असं सत्य सांगताच नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती हादरूनच विचारते, काय? पण हे तुला कसं माहीत रे? तेव्हा आता तो एकदमच गप्प राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या घाबरूनच वसूला विचारते, ही नंदिनी कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही ना. त्यावेळी आता वसू म्हणते की तिच्याकडे फक्त 2 पत्ते आहेत, एक म्हणजे दीपक आणि दुसरी म्हणजे पिहू. तर आता दुसरीकडे जीवा हा मानिनीला सांगत असतो की अंधारात सुद्धा जिच्या खरेपणाची सावली दिसेल ना ती आहे नंदिनी, आणि आई नंदिनी जिंकणारच, कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. तर दुसरीकडे दीपक नंदिनीला सांगतो, तू जर केस मागे घेतली ना तर घरी येऊन मी तुझ्या बाजूने सुद्धा साक्ष देऊ शकतो. तेव्हा नंदिनी मात्र विचार करत असते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.